कडेगाव ग्रामीण अध्यक्षपदी विकास सूर्यवंशी तर संदीप गायकवाड शहर अध्यक्षपदी. पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील पलूस आणि कडेगाव तालुक्यातील ग्रामीण व शहरी भाजप मंडल अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पलूस कडेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी निवड बैठकीमध्ये माजी आमदार बाबा देशमुख आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल ग्रामीण व शहर अध्यक्षपदासाठी दिलेल्या नावांची घोषणा भाजप ग्रामीण सांगली जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडिक यांनी केली आहे. यामध्ये कडेगाव ग्रामीण मंडल अध्यक्षपदी विकास दत्तू शेठ सूर्यवंशी, शहर मंडल अध्यक्षपदी संदीप भिकू गायकवाड, पलूस ग्रामीण मंडल अध्यक्षपदी मिलिंद पाटील यांची फेरनिवड तर पलूस शहर मंडल अध्यक्षपदी संदीप मोरे यांची वर्णी लागली आहे. निवडीनंतर पृथ्वीराज देशमुख आणि संग्राम देशमुख यांनी नूतन अध्यक्षांचे सत्कार केले. यावेळी पृथ्वीराज बाबा देशमुख म्हणाले की विकास सूर्यवंशी, संदीप गायकवाड यांची निवड करण्यात या दोघांच्या ग्रामीण आणि शहरीसाठी निवड करण्यात आल्या आहेत. या दोन्ही निवडी भाजपच्या संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. नवीन पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांमध्ये एक संघटना निर्माण करावी, पक्षाची ध्येय धोरणं गाव पातळीपर्यंत पोहोचवण्याचं काम होईल. भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला काम करण्याची चांगली संधी आहे. संग्रामसिंह देशमुख म्हणाले की आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं तालुक्यातील तळागाळापर्यंत चांगले संघटन असणाऱ्या व्यक्तीला पद मिळणं गरजेचं होतं. त्यामुळे सर्व इच्छुक पक्षात काम करणारे असली तरी कोणाला एकालाच संधी द्यावी लागत असते. मंडल ग्रामीण शहर अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पार पडल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्व सेलच्या नावाची घोषणा होणार आहे. त्यामुळे सर्वांनी गटतट बाजूला ठेवून पक्षामध्ये एक दिलानं काम करावं असं आवाहनही करण्यात आलं आहे. आपला जिल्हा आपली पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. शिवराज मोहित.